करवीर तालुक्यातील चिंचवड गावातील रितेश नामदेव कोळी हे 19 मार्चला केरली गावाजवळ दुचाकी उभी करून शिवजयंतीनिमित्त ज्योत आणण्यासाठी पन्हाळगडावर पायी चालत गेले होते. पन्हाळ्यावरून परतून आल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना कसबा सांगावमधील संकेत गायकवाड हा मित्रासह चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी मोरेवाडीतील चित्रनगरीच्या माळावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दुचाकी विक्रीसाठी आलेल्या संकेत गायकवाड, आदेश पाटील, सौरभ पाटील, यश जाधव, सुमित माळी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या 18 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. या चोरट्यांनी केरली फाटा, शाहू मिल, कोल्हापूर, आमराई मळा आणि इचलकरंजी इथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. एका अल्पवयीनासह दुचाकी चोरणारे हे 6ही जण कसबा सांगावमधील राहणारे असून ते चांगले मित्र आहेत. त्यांचा यामाहा रेसिंग क्लब नावाचा एक ग्रुपसुद्धा आहे. त्यांनी पोलीस चौकशी दरम्यान हौसे खातर दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित सर यांनी वारंवार मार्गदर्शन करून जिल्ह्यातील होत असलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाकाबंदी करून ते उघडकीस आणण्याकरता प्रयत्न करण्याकरता अनेक वेळा आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगानं करवीर पोलीस ठाण्यातील DB पथक, API सरवदे, PSI गळवे, DB पथकातले अंमलदार, चालक यांनी एक टीम बनवून ट्रॅप तयार केला होता. त्या ट्रॅपमध्ये केरली फाटा या ठिकाणी काही तरुण मौजे सांगाव येथील राहणारे ड्यूक, KTM बाईक आणि यामा अशा काही गाड्या घेऊन विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाल्यामुळं त्यांना आम्ही त्या पद्धतीनं शिताफीनं ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे तपास करता एकूण 15 मोटरसायकल, त्याच्यामध्ये KTM बाईक आहेत, यामा आहेत, युनिकॉर्न आहेत, सुझुकी आहेत आणि त्यांनी वापरल्या 3 अशा 18 मोटरसायकल आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि त्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडं त्या गाड्या कुठून चोरून आणल्या तर तपास केला असता जिल्ह्यातील 6 मोटरसायकल आहेत. बाकी कर्नाटक, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही मोटरसायकल आहेत. त्या पद्धतीने आम्ही त्या ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, विजय कळसकर, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, सुजय दावणे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, रोहन वाकरेकर, रणजित देसाई आणि मुरलीधर लांगी यांच्या पथकानं ही कारवाई केली.